नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध असणारे एलोरा लेणी क्रमांक 3 बघणार आहोत आणि ही आहे बुद्धाची लेणी। चला तर मी तुम्हाला दाखवतो काय आहे या लेणीमध्ये प्रसिद्ध। इथे बघू शकता ही लेणी क्रमांक आहे 3 आणि आपण आता एंट्री करत आहोत। एंट्री करत असताना इथे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, परंतु सध्या आता व्यवस्थितरित्या नाही। काळाच्या वेगामध्ये इथे खूप साऱ्या त्या डिस्ट्रॉय झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण जे जाताना बघू शकतो जे पिलर आहे हे घटपल्लव शैलीचे आहे, म्हणजे जे पल्लव वंश आहे त्या पल्लव वंशामधली ही डिझाईन आहे, घटपल्लव वंश याला असं म्हणतात। आणि एंट्री केल्यानंतर इथे आपण बघू शकतो छोटासा हॉल आहे। इथे आपण जेव्हा एंट्री करतो हा एक विहार आहे। विहार म्हणजे इथे बघू शकतो की बुद्धांना राहण्यास, म्हणजे जे बुद्धाचे सेवक होते त्यांना राहण्यासाठी याचा वापर केला जायचा। आणि इथे बघू शकता खूप सारे असे छोटे छोटे विहार आहेत। मी तुम्हाला एक एंट्री करून दाखवतो। जस्ट आता आतमध्ये गेलेलो आहे। आता जवळपास ही 8x8ची रूम आहे मित्रांनो, आणि तुम्ही बघू शकता त्या काळी म्हणजे इसवी सन पूर्ण 1500 वर्षापूर्वी इथे जे बुद्धांचे भक्त म्हणजे जे भंतेजी राहायचे, तर या 8x8 खोलीमध्ये ते राहायचे आणि एकदम छान गार पद्धतीने अशी एकदम छान पद्धतीने ही रूम केलेली आहे। खूप छोटी रूम आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि समोर एक खिडकी पण त्यांनी असं केलेली आहे, म्हणजे सामान वगैरे ठेवण्यासाठी त्यावेळेस। आणि प्रत्येक रूमचं स्ट्रक्चर ह्याच पद्धतीने आहे। सगळ्या रूम जवळपास 8x8 8x7च्या एकच स्ट्रक्चरमध्ये त्यांनी पूर्ण हे फक्त छन्नी आणि हातोड्याने हे कोरीवकाम केलेलं होतं। चला तर पुढील बघूया आपण पुढे काय आहे अजून। नंतर इकडे आल्यावर बघू आपण जवळपास इथे 12 छोट्या छोट्या खोल्या आहेत, म्हणजे विहार आहे। जे भंतेजी होते त्यांना राहण्यासाठी हा पूर्ण विहार केला होता आणि हा एक मोकळा इथं स्पेस विहार आहे, हॉल आहे। आणि आपण बघतो की सगळे हॉल जवळपास 8x8 किंवा 8x7च्या ॲप्रॉक्सिमेटली या जवळचेच आहे। नेहमी सारखं बघतो की आपण पद्मपाणी आणि वज्रपाणी बुद्धाचे 2 भक्त असणारे इथे नेहमी सारखे आहे। आणि आतमध्ये जर गर्भगृह आहे, या गर्भगृहामध्ये बुद्ध आहे ते प्रलंब पादासनमध्ये पद्मपाणीमध्ये बसलेले आहे। आणि एक विशेष म्हणजे काय आहे मित्रांनो, इथे जे बुद्धांच्या पाठीमागे आहे ना हे मकर आहे। इथे इकडे आहे मैत्री आहे। इथं वेगवेगळ्या आसनांमध्ये बुद्धांची मूर्ती दिलेली आहे। ही पण बुद्धांची मूर्ती आहे। इकडे आहे मैत्री आहे, म्हणजे ही पण बुद्धांची भक्त होती आणि हे बुद्ध आहे इथे प्रलंब पादासनमध्ये। तर मित्रांनो ही होती लेणी क्रमांक 3, इसवी सन 7व्या शतकामध्ये ही कोरलेली। आणि ही लेणी जी आहे ही फक्त छन्नी आणि हातोड्याने कोरलेली आहे। कुठलंही इन्स्ट्रुमेंट, कुठलीही टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती। तर या 7व्या शतकामध्ये ही अनोखी लेणी खूप छान आहे। जर तुम्ही नक्कीच अशा एका चांगल्या पर्यटक स्थळाला भेट देणार असाल तर नक्कीच अजिंठ वेरूळची लेणी खूप छान आहे। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या चॅनलमध्ये कळवा।